हाल ही में संपन्न हुए पंचायत समिति चुनाव में शेतकरी कामगार पक्ष के 4, शिवसेना और भाजपा के 2 उम्मीदवार विजयी हुए। लेकिन शिवसेना और भाजपा के हाथ मिलाने के बाद शिकाप और युति ने बराबरी कर ली, जिसके चलते सभापति पद के लिए लकी ड्रॉ का सहारा लेना पड़ा। तो इस लकी ड्रॉ में सभापति पद के लिए शिकाप के नरेश घरत तो उपसभापति पद के लिए वैशाली पाटिल का नाम निकला। इस तरह उड़न पंचायत समिति पर लाल परचम फहरा और शेतकरी कामगार पक्ष के कार्यकर्ताओं ने जश्न मनाया। उड़न पंचायत समिति पे शेतकरी कामगार पक्ष ने अपना वर्चस्व स्थापित किया, जिसमें माननीय विवेक पाटिल ने खुशी जाहिर करते हुए विजयी उम्मीदवारों का अभिनंदन किया, साथ ही उन्हें आगामी सफर के लिए शुभकामनाएं दी। आज उरण पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीची निवड झालेली आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे माझे सहकारी आणि पंचायत समितीमधील ज्येष्ठ सदस्य हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। सभापती म्हणून उपसभापती म्हणून सुद्धा सौभाग्यवती वैशाली पाटील ह्या निवडून आलेले आहेत। त्या दोघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पंचायत समितीमध्ये पुन्हा 5 वर्षांनी आमची सत्ता आलेली आहे। निश्चितच शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य गरीब माणसापर्यंत आम्ही पोहोचवल्याशिवाय ठेवणार नाही, अशी ग्वाही उरणच्या जनतेला मी या ठिकाणी देत आहे। आणि मला अतिशय अभिमान वाटतो की आमच्या सदस्य वैशाली पाटील यांना 2 कोटी रुपये घेऊन विकत घ्यायला राम ठाकूर आला होता, पण आम्ही विकले जाणारे नाहीत, तर आम्ही निश्चितपणे पक्षाशी प्रामाणिक आहोत, पक्षाशी एकनिष्ठ आहोत। हे 2 कोटीला पाठ फिरवून पक्षाशी एकनिष्ठ राहणारे कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाजवळ आहेत, हीच मोठी आमची कमाई आहे। शेतकरी कामगार पक्षाजवळ काय असेल तर पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची फौज आज आमच्या समोर या ठिकाणी निश्चितपणे आहे। म्हणून कोणी किती कोटीच्या थैल्या जरी आणल्या तरी शेका पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाशी एकनिष्ठ असतो, हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर या निवडणुकीनं अजून एक दाखवून दिलेलं आहे की आम्हाला खरेदी करण्यानुसार आम्ही जात नाही। आमच्यासोबत जनता जनार्दन तर आहेच, पण परमेश्वराचे आशीर्वाद सुद्धा आमच्या बरोबरच आहेत। परमेश्वर आमच्या पाठीशी ठाम उभा आहे आणि निश्चितच या परमेश्वराच्या असणाऱ्या आशीर्वादानं आम्ही जनतेची जास्तीत जास्त निश्चितपणे सेवा करू असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। इस अवसर पर नवनिर्वाचित सभापति और उपसभापति ने खुशी व्यक्त करते हुए उड़न के विकास की ठानी। निष्ठावंतांचा पक्ष आहे। आमच्या समोरून पाटील साहेब गेले तरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी व मी स्वतः कधी पक्ष सोडला नाही। राम ठाकूर गेला तरी पण आम्ही पक्ष सोडला नाही। आता एवढ्या लाटा येऊन गेल्या तरी आम्ही निष्ठेन शेका पक्षात आहे आणि हे शेका पक्षाचा आणि निष्ठेचा विजय, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विजय। आज मी उपसभापती शेतकरी कामगार पक्ष आघाडीच्या याच्यातून निवडून आलेली आहे। मी एवढंच सांगेन की उरण तालुक्याचा विकास मी जेवढा करता येईल जिल्हा परिषदेमधून निधी आणेन आणि त्यातून उरणचा पूर्ण विकास करण्याचे प्रयत्न करेन। आज मला पक्षाने तर खूप चांगला दिला, पण आज ईश्वरी चिठ्ठीने मला खूप चांगली संधी दिली आहे, त्याचा नक्कीच मी काहीतरी वापर करेन। उड़न पंचायत समिति के सभापति पद पे नरेश घरत और उपसभापति पद पे वैशाली पाटिल ने विराजमान होने के बाद माननीय विवेक पाटिल के साथ छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन किया।